रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर जास्त बोलणं योग्य ठरणार नाही, कारण ते काढलं तर फार जास्त होईल असं वडेट्टीवार म्हणाले. मला वाटते रवींद्र चव्हाण सध्या त्यांच्या अंगामध्ये सत्ता भिनली आहे आणि त्यांची पार्श्वभूमीवर मी बोलणार नाही, काढली तर खूप वेगळी होईल. विलासराव देशमुख यांनी कधीही घाण राजकारण केलं नाही आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला डाग लागेल असं काम केलं नाही असं वडेट्टीवार म्हणाले. परंतु एका सुसंस्कृत महाराष्ट्राला विलासरावांच्या रूपाने एक असा नेता होता की ज्यांनी कधी रिव्हेंज पॉलिटिक्स केली नाही, ज्यांनी कधी महाराष्ट्राच्या संस्कृतीला डाग लागेल अशा प्रकारचं कुठलं काम केलं नाही. 26/11च्या घटनेनंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिला होता असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. की 26/11च्या इन्सिडेंट्स नंतर जे काही घटना झाली त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. भाजप किंवा रवींद्र चव्हाण येथील जातील, पण विलासराव देशमुख यांचं नाव पुसण्याची ताकद कुणातही नाही असे ते म्हणाले. आणि कशाच्या भरोशावर विलासरावांचं नाव मिटवणं? अरे असे भाजप येईल किंवा हे रवींद्र चव्हाण येतील जातील यांचं नाव मिटेल, पण विलासरावांचं नाव मिटवणारी ताकद या महाराष्ट्रात पैदा झालेली नाही. सत्तेसाठी काही लोक कोणालाही मिटवायला तयार असतात. उद्या मोहन भागवत किंवा गोलवलकर गुरुजींचेही विचार मिटवतील असा आरोप केला. हे संधी साधू लोक आहेत सत्तेसाठी. यांना सत्ता महत्वाची आहे. सत्तेसाठी हे कोणालाही मिटवतील. उद्या मोहन भागवतांनाही मिटवतील सत्तेसाठी. निवडणुका जाहीर होऊनही आरक्षणाची सोडत झाली नाही. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या मांडलिक झाल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. नाही, निवडणुका लागल्या, आरक्षण काढण्याची गरज होती, पण यांचं आता हे सोयीप्रमाणे चाललंय. निवडणूक आयोगाने हे तो त्यांचा मांडलिकच झालाय निवडणूक आयोग. आपल्या सोयीने महापौर निवडण्यासाठी आरक्षण जाहीर करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचं ते म्हणाले. मांडलिक म्हणण्यापेक्षा नौकर आहे त्यांच्या घरातला. त्यामुळे हे सगळ्या आरक्षण काढत असताना निवडणूक आयोगाने याचं सुद्धा आरक्षण सरकारने काढण्याची आवश्यकता होती. तशा सूचना निवडणूक आयोगाने देण्याची गरज होती. CR पाटील यांच्याकडे मुद्दे नसल्याने हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद विषय पुढे आणले जातात असा आरोप केला. उनको तो कोई मुद्दा है ही नहीं. उनका चुनाव 2-3 मुद्दों पर ही होता है हमेशा कि पोलराइजेशन करो वोटों का. हिंदू मुस्लिम करते रहो, मंदिर मस्जिद करते रहो. कंत्राटदारांची कामं फक्त टक्केवारीसाठी केली जात असून अनेक विकास कामे आज अपूर्ण दिसतात असं वडेट्टीवार म्हणाले. विकासावर बोलण्याऐवजी फक्त घोषणा करून लोकांना जुमले दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. JNU प्रकरणात नेमकं काय झालं हे मला माहीत नाही, मात्र असं काही घडू नये असं वडेट्टीवार म्हणाले. ना अभ्यास आहे ना इतिहासाची माहिती आहे, फक्त लोकांना भटकवण्याचं काम केलं जातं असं वडेट्टीवार म्हणाले. सुरेश कलमाडी हे देशातील मोठे नेते होते. काँग्रेसकडे सूत्र असताना त्यांनी अनेक कामं वरच्या पातळीवर नेली असं वडेट्टीवार म्हणाले.